आज आपण करणार आहोत विदर्भ स्पेशल मेथीचं आळण। कमीत कमी पदार्थ आपण ह्याच्यात वापरणार आहोत आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। फोडणीसाठी साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल मी घालून घेतेय। आता इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। लसणाचा रंग थोडासा बदललेला आहे। आता ह्याच्यात 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 8-10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। 1 टीस्पून जिरं। जिरं चांगलं तडतडलं की ह्यात अर्धा टीस्पून हिंग घालायचे। एकदा मिक्स करूया आणि आता जी मेथी आपण चिरून घेतलेली होती ती ह्याच्यात घालून घ्यायची। ही आता मेथी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। आता खरं म्हणजे जे आळण असतं ना ते नुसत्या मेथीचंच असतं, पण थंडीचा सीझन आहे, मला छान तुरीचे दाणे मिळाले होते म्हणून हे 1 कप तुरीचे दाणे मी उकडून घेतलेले आहेत। एकदा मिक्स करूया। आता ह्याच्यात आपण मीठ आणि हळद घालायचे। सगळं मिक्स करूया आणि ह्याला 2च मिनिटं वाफ काढून घेऊया। जोपर्यंत मेथीला वाफ येते आपण बेसनाचा घोळ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 कप बेसन घेतलेलं आहे। त्यात आपण अर्धा कप दही घालायचे। बेसन आणि दही एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालायचे। आता हे आपल्याला रेस्ट करण्यासाठी एक 5 मिनिटं ठेवायचे। मेथी शिजत आलेली आहे। आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचंय। सगळं मिळून आपल्याला 3 कप एवढं पाणी घालायचंय। हे मिक्स करूया। सतत ढवळत राहायचंय आपल्याला हे, नाहीतर ह्याच्या गुठळ्या होतील। हे जे आळण आहे ह्याची कन्सिस्टन्सी आपल्या पिठल्यासारखीच ठेवायची आहे। सगळ्यात शेवटी कोथिंबीर। एकदा मिक्स करूया आणि गॅस बंद करूया। ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। तुम्हाला जर पातळ आणखी आवडत असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं। आता मी गॅस बंद करते आणि आपण हे सर्व करून घेऊया। इथे साधारण 1 टेबलस्पून तेल घेतलंय। तेल गरम होऊ द्यायचंय। आता त्याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 चिमटी मी इथे मिरची पावडर घातलेली आहे आणि ही खरपूस अशी फोडणी या मेथीच्या आळणवर आपण घालून घेऊया। अशा प्रकारे चमचमीत झणझणीत मेथीचं आळण तयार आहे। हा जो तडका घातलाय ही मात्र माझी पद्धत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तडका नक्की घाला आणि ही रेसिपी कशी झाली ते आम्हाला कळवायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात।